माणसाने भावाने किती मोठा होते आयुष्यामध्ये गर्व माच करीच करून घ्यायचं नाही की आमचे गणपती बुडणार तेव्हा तुमचे बुडवायचे असं सुद्धा आहे. आणि तुम्हाला एक गावाची अप्रतिम कॉज आमचं गाव कसंही असू दे चला 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 चिंतामणी बोल बोल जरूर बोल अप्पा. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला इंट्रो भेटतोय छत्रीमध्ये. कॉज आज आहे 10 दिवसाच्या गणपतीचा विसर्जन. कसे यावर्षी गणपती आले आणि 10 दिवस कसे डोळ्यासमोर गेले हे तुम्हाला सुद्धा समजलं नसेल आणि मला पण नाही समजलं. तर आज 10 दिवसाचा गणपती मीन्स लालबागच्या राजाचा सुद्धा आजच विसर्जन असणार आहे. पण काही कारणास्तव त्यांनी 11व्या दिवशी करायला घेतलं आहे. मला मे बी असं वाटतंय, मला जे अपडेट भेटलं आहे मित्रांकडून. आय एम नॉट शुअर की खरी गोष्ट खोटी आहे, बट जे मला मित्रांकडून समजलं आहे ते. आणि छत्रीमध्ये तुम्ही चाललो आहे गणपती विसर्जन करा 10 दिवसाचे. तर माझ्या पुढे तुम्हाला रांग बघायला भेटत असेल. हे बघा, ही पूर्ण रांग चालली आहे गणपती विसर्जनासाठी आपल्या ओलावर मीन्स नदीसारखा एक ओला आहे आपल्या गावामध्ये. ओल बोलतात त्याला, ओल. त्या ओलावर चाललेत सर्व. आता मस्त पाण्यामध्ये पोहतील वगैरे तिथे पोरं आणि विसर्जन करतील 10 दिवसाचे गणपती. मोजके 7 ते 8 गणपती असणार आहेत, जास्त नसतील. कॉज 10 दिवसाचे गावामध्ये गणपती एकदम कमी आहेत. आणि गेल्या ब्लॉगमध्ये वडगावचा 5 दिवसाचं विसर्जन मी दाखवू शकलो नाही किंवा तुम्हाला दाखवू शकलो नाही. तो मी आत्ता दाखवणार 10 दिवसाचा विसर्जन गणपतीचा. आणि तुम्ही एन्जॉय करा, कारण गावातली मजा ही वेगळीच असते. आणि आमचं गाव हा डिफरंटच आहे. म्हणजे आता गावाचा थोडा गर्व असलाच पाहिजे. मला थोडा नाही, अप्रतिम आहे. कॉज आमचं गाव कसंही असू दे, जेव्हा गणपती विसर्जन असो किंवा कोणता सण असो तर पूर्ण एकत्र होतो, एकामेकाला समजून घ्या. हा प्लस पॉईंट आहे गावाचा. तर तीच परंपरा माझे कसं निवेदन आहे, गावातले लोक बघत असली तर पाय धुवून घेऊ दे. हे बघा, हे गोष्टी आहेत ना, तुम्ही शहराकडे मिस कराल पण गावाकडे नक्कीच तुम्ही मजा कराल. जसं आपला पहिल्यापासून पारंपरिक गाव चालत आलेला आहे. येऊन सर्व सण वगैरे साजरा करणं, मतभेद सर्व लांब लचक फेकून देणं, तसं करा मस्त पहिल्यासारखं. कारण आपल्या गावासारखे गावं राहिली नाही आता बघायला. कोणाकोणाच्या मध्ये जर बघायला गेलो गावाच्या मध्येत तर म्हणजे मी 4-5 ठिकाणी गावं फिरलेलो आहे विसर्जनाच्या वेळी. काही विसर्जनाच्या इथे माझंच मीच खरं करणार असं पण आहे. म्हणजे कसं माहिती का, की आमचे गणपती बुडणार तेव्हा तुमचे बुडवायचे असं सुद्धा आहे. आणि काही ठिकाणी अरे बाबा आम्ही एकत्र गणपती बुडवणार होतो, तुम्ही का नाही बुडवले, तुम्हाला समजत नाही यार, तुम्ही आम्हाला अपोज करता का, अशा सुद्धा कंडिशन आहेत. तर आपल्या गावात अनफॉर्च्युनेटली तशी कंडिशन नाही आहे. पण आपल्या गावामध्ये अशी कंडिशन आहे की सगळ्या गाव एकत्र येतो आणि मस्त सामूहिकपणे गणपती विसर्जन एकदम प्रामाणिकपणे करतात आणि मस्त नदीमध्ये पावतात, नदीमध्ये ओलामध्ये. आणि तुम्हाला एक गावाची अप्रतिम एक पायरी दाखवतो विसर्जनाच्या टायमाला जी असते ती. जरा मजा पण येते. कॉज हे गोष्टी गावाकडे भेटतात, शहरात नाही भेटत. चला बघा, असे पाय आहेत ना तुमचे चिखलामध्ये भरून येतील. साईडला पूर्ण असा गावाचा एकदम व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल. एकदम भारीच व्ह्यू आहे. आणि पाऊस तिकडून येतोय, खमखमीत पाऊस. त्यासाठी मी छत्री कॅरी केले. विअर काही घातली नाही, मी कॅरी केले यारो. आणि आता तुम्हाला सांगतो, हे बघा असं चिखलाच्या वाटेतून गणपती विसर्जनाला लोक चाललेत. हे म्हणजे प्रेमल, ही मनाला एकदम शांत प्रमाणे दिसणारं दृश्य आहे. आणि हा दृश्य तुम्हाला मिस करायला भेटेल जर तुम्ही विसर्जनाला आले नाही तर नक्की विसर्जन गावाच्या इथे तर करा. भारी परंपरा आहे. भले आमचा गणपती नाही आहे, बट समजून घ्या काही कारणास्तव नाही येतो. आता गणपती आम्ही बसवायचो पण काही कारणास्तव बंद केला. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही कारणं असतात. तसं माझ्या पण लाईफमध्ये एक मेन चांगला टाईम आला तर मी नक्की तुम्हाला शेअर करीन. तो कारण काय आहे तो नक्कीच करीन. अजूनपर्यंत मला असं वाटत नाही की ती वेळ आलेली आहे जी कारण मी तुम्हाला सांगण्याची. एक टाईम पिरियड असतो लाईफचा, तो टाईम पिरियड आला की तुम्हाला तो कारण नक्की शेअर करणार आहे. कॉज मला पण तुमच्याशी कनेक्टेड राहिलेला आवडतं. आणि आज्यात आता इथं बघू शकता फटाके लावतोय, कंपल्सरी फटाके लावतोय, कंपल्सरी. आणि आपले पाय वगैरे घसरतात, पण ही मजा आहे यार, ही मजा आहे. माणसाने भावाने किती मोठा होते आयुष्यामध्ये, गर्व माच करीच करून घ्यायचं नाही कुठल्याच गोष्टीचा. किती मोठा होते, सायकलवरून तरी गाडीत गेलो तरी माच नाही केला पाहिजे यार मी गाडीमध्ये गेलो. असं नाही. झिरोपासून हिरो होतो माणूस. आणि झिरोपासून स्टार्ट केलेलं आहे. प्रत्येकाला झिरोमध्येच जायचं आहे. त्यामुळे हिरो बनून का फायदा नाही. हिरो फक्त पडद्यावरच भारी वाटतात, रिअल लाईफमध्ये नाही. तिच्या ऑडिशन मी पण देऊन बसलेलो आहे यार, समजू नका.
आणि तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, आता मी प्रत्येक गोष्टी शेअर केल्या पाहिजे असं नाही. अपडेट घेतच असाल तर इंस्टावर नक्की घ्या. भले गोष्टी भले 4-5 लोकांचेच बसलेलं आहे मी पण. म्हणजे मला माहिती आहे गावात येऊन कुठली टोन बोलायची आहे आणि बाहेर गेल्यावर 4 चौघांच्यात कोणती टोन बोलायची आहे मला चांगलं माहिती आहे. तर मी पण चांगल्या मोठ्या लोकांच्यात बसलेलं आहे, तुम्हाला माहितीच असेल आता. तर तसा विषय आणि अर्ध्या लोकांचं गणपती इथं विसर्जन आहे. मे बी आमच्या गावातली जी वाडीतली लोक आहेत त्यांचं इथं विसर्जन आहे. एकदा विसर्जन एन्जॉय करा. हे बघा ही ओलाची दुसरी साईड आहे. एवढा पाणी आहे ओलाला आज. तो पाऊस वगैरे पडतोय, तो कंटिन्यू पाऊस आणि धुका तुम्ही बघू शकता यारो. धुका बघा, हा तुम्हाला पावसाचा धुका. आणि एक नंबर लिहिलेला आहे इथे, बॅनर लावलेले बघा. सूचना वडगाव ग्रामपंचायत यांच्याकडून कचऱ्याच्या डस्टबिनची सोय केली गेलेली आहे. आणि इथे अरे यार ड्रोन बघा एकदम प्रोफेशनल ड्रोन आहे, प्रोफेशनल आहे. कॅमेरा काढू दे. ओके. गणपती बाप्पा पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एरिया जाम कंजेस्टेड झालाय, म्हणजे कसं माहिती का पाण्याचा प्रेशर जास्त आहे, त्यामुळं लोक गणपती एकदम संभलून घेऊन येतात. माझी छत्री ती दुसऱ्याची आणली होती आणि शूज बाजे दुसरे. चला इथे विसर्जन तुम्हाला दाखवतो, या एन्जॉय करा माझ्यासोबत. चला मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा पुढल्या वर्षी. एरियामध्ये पाणी ना जास्त आहे इथे प्रेशर वगैरे जास्त आहे. पुढे इथे तुम्ही तर आले तर तिथे खोली पण जास्त आहे, त्यामुळे एवढा एरिया आहे ना तो तुम्ही नॉर्मली इझिली येऊ शकता. पण इथं जर पुढे येण्याचा भाग आहे, म्हणजे जसं इथून जर बोलले तर इथे येऊन थोडा प्रेशर वाढतो, त्यामुळे तिथून त्या सटकणे जास्त संभवत आहे. हे बडे आता खोली सांग किती आहे, खोली सांग. खोली पुढे जर अजून आपल्या फोटो काढा इथं भेटेल पुढे जास्त. याला बोलतात पाण्यामध्ये पोरं एन्जॉयमेंट पण करतात तिकडून. गणपती बाप्पा. आणि इथे पण एन्जॉयमेंट चालले बाई. मी लहान असताना इथे यायचो पोहायला वगैरे. आता कसं पाणी वगैरे वाढलंय ना भरपूर, त्यामुळं आता इथं विसर्जनाची प्रोसेस चालू आहे. सर्वात लास्टला विसर्जन करतात. असते विसर्जनाची काय घाई आहे का भाई यावर्षी? काय घाईच काय नाही ना अजिबात. हा दुःख आहे. मग काय संध्याकाळी जिमला जाणार का? 100% जाणार का खाली? तू चालू आहे का? गणपती बाप्पा रिटर्न येण्याची हे असं संघर्ष करत यायला लागतो. पाण्याचा वेग जास्त. सगळे गायच फायनली आता मग घरी रिटर्न निघलोत. अरे गणपती गेले, तुम्ही कसली वाट बघताय? आतुरतेची वाट बघताय. 10 दिवस कसे गेले तुम्हाला समजला का? किती स्पीडला निघून गेले ना. पुढच्या वर्षी गणपतीची तुम्ही आत्ता आतुरता परत एकदा वाट बघताय. दुःख वाटते तुम्हाला. तुम्ही 10 दिवस तुमचा गणपती होता ना, पुढच्या वर्षी नक्की लवकरात लवकर. एक्सपिरियन्स कसा राहिला 10 दिवसात तुमचा? पूर्ण रात्र जागवल्या 10 दिवसाच्या. बोला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब. गणपती बाप्पा.